नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनेल JD न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा आवाज आवडला आहे. येणाऱ्या अलीकडे भारतातील देशातील बाजारपेठेत कांद्याचे भाव थोडे वधारत आहेत. त्यामागे कोणतेही मोठे कारण नाही, कारण गेल्या 4-5 दिवसांपासून आवक प्रभावित होत असल्याने कांद्याचे भाव थोडे वाढले आहेत. वाढ झाली आहे. पण येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी बांगलादेश, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि कांद्याची निर्यात सुरू होईल. तसेच लग्नाचा मोसम आणि सणासुदीचा हंगाम आल्याने कांद्याच्या दरात थोडी वाढ होऊ शकते. पण कांद्याची विक्री बंद करण्याचा निर्णय आपल्या मर्जीने घेतला जाईल. पण लोकसभा निवडणुकांमुळे सरकारही काही मोठी कारवाई करा ज्यामुळे कांद्याचे भाव कमी होतील, येण्याची शक्यता आहे, कारण जेव्हा कांद्याचे भाव चढे असतात तेव्हा सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणे आणि कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवणे आणि कांद्याचे भाव वाढवणे यासारख्या तत्काळ पावले उचलली. अचानक घसरले आणि मग आता सारखे कांद्याचे भाव वाढले तर लोकसभा निवडणुका होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा व्हावा असे सरकारला वाटते. पण दुसरीकडे कांद्याचे भाव वाढले तर शेतकरी नाराज का? कांद्याचे भाव आणि त्यामुळे भाजप सरकारला झटका बसू शकतो. अशा परिस्थितीत भाजप सरकारला कोणासाठी थोडा त्याग करावा लागेल, त्यामुळे कांद्याचे भाव थोडे वाढतील. सरकारने कांद्याचे दर निश्चित करावेत. कांद्याला किमान आधारभूत किंमत द्या जेणेकरून शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा. तुम्हाला काय वाटते? कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळेल का? की नाही? धन्यवाद.